चंद्रपुर आरटीओ कार्यालय भ्रष्टाचार का अड्डा, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे के खिलाफ गंभीर आरोप। नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं ग्लोबल मिशन न्यूज। आज हम बात करेंगे चंद्रपुर आरटीओ कार्यालय में फैले भ्रष्टाचार और प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे पर लगे गंभीर आरोपों की। विधायक किशोर जोरगेवार ने महाराष्ट्र विधानसभा में इस मुद्दे को उठाया और पूछा कि 4 साल से चंद्रपुर में स्थायी आरटीओ की नियुक्ति क्यों नहीं हुई। क्या यह सब किरण मोरे और उनके सहयोगियों की मिलीभगत से हो रहा है। किशोर जोरगेवार का आरोप है कि परिवहन विभाग में बिना पैसे दिए कोई फाइल आगे नहीं बढ़ती। बड़े ट्रांसपोर्टर को अवैध तरीके से परमिट दिए जाते हैं। अनफिट वाहनों को फिटनेस सर्टिफिकेट दिया जाता है। क्लेरिकल स्टाफ के जरिए अवैध वसूली की जाती है। अब सवाल उठता है कि किरण मोरे की भूमिका क्या है। क्या उनकी मंजूरी के बिना यह भ्रष्टाचार संभव है। क्यों छोटे ट्रांसपोर्टरों को परेशान किया जाता है जबकि बड़े ट्रांसपोर्टरों को छूट मिलती है। चंद्रपुर जिला कोयला और सीमेंट उद्योग का हब है, जहाँ हजारों ट्रक रोजाना चलते हैं, परंतु आरटीओ विभाग इन ट्रांसपोर्ट कंपनियों से रिश्वत लेकर नियमों को ताक पर रखता है। बिना चेकिंग के ओवरलोड ट्रक पास किए जाते हैं। राख ढोने वाले ट्रक खुले में चलते हैं, जिससे प्रदूषण और सड़क हादसे बढ़ रहे हैं। अनफिट वाहन भी सड़कों पर दौड़ रहे हैं। नागपुर रोड हादसे में एक कंडक्टर की मौत हो गई, वहीं कई यात्री घायल हो गए। खुले ट्रकों से उड़ने वाली राख की वजह से सड़क पर धुंध जैसा माहौल बन जाता है। परिवहन अधिकारी की लापरवाही से यह हादसा हुआ, लेकिन प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे अब तक चुप है। विधायक किशोर जोरगेवार ने विधानसभा में 3 बड़े सवाल किए हैं। क्या चंद्रपुर आरटीओ कार्यालय में चल रहे भ्रष्टाचार की जांच होगी। क्या 4 साल से अटकी स्थायी आरटीओ की नियुक्ति होगी। क्या नागपुर रोड हादसे के जिम्मेदार अधिकारियों पर कार्रवाई होगी। अब तक सरकार की तरफ से कोई ठोस जवाब नहीं आया है। अब बड़ा सवाल यह उठता है कि किरण मोरे पर कार्रवाई कब होगी। क्या सरकार भ्रष्टाचारियों को बचा रही है। क्या चंद्रपुर की जनता को साफ सुथरा परिवहन प्रशासन मिलेगा। चंद्रपुर की जनता भ्रष्ट अधिकारियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग कर रही है, पर सरकार कब कार्रवाई करेंगी। आपकी क्या राय है। किरण मोरे को पद से हटा दिया जाना चाहिए। हमें कमेंट्स बॉक्स में बताएं और हमारे चैनल ग्लोबल मिशन न्यूज को सब्सक्राइब करें। बने रहे हमारे साथ खबरों के अंदर की सच्चाई जानने के लिए। धन्यवाद। लक्षवेधी क्रमांक 9 छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, यामध्ये मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे की ज्या वाहनाच्या बाबतीतला बोगस रजिस्ट्रेशन झालं त्याची यावरची कारवाई त्यांनी तिथल्या एका क्लरिकल पोस्टच्या श्रीमती प्रगती लाड कनिष्ठ लिपिक यांनी त्यावर त्यांनी कारवाई केलेली आहे। परंतु अध्यक्ष महोदय, हे केवळ खालच्या स्तरावरून होत नाही। मंत्री महोदय आमचे मित्र आहेत, त्यांना या सगळ्या व्यवस्थेची माहिती आहे। अतिशय चांगलं काम ते उत्तम काम करतात आहे। म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती असणार आहे, आणि त्यांच्या नावामध्येच आहे प्रताप सरनाईक। त्याच्यामुळे जो आपल्या विभागामध्ये जो प्रताप चालत असतो, तो प्रताप आपण सरनाईक म्हणून तो संपवला पाहिजे, ही आमची सर्वसामान्य जनतेची मागणी आहे। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी जे मी सांगितलं की तिथले जे डेप्युटी आरटीओ आहे मोरे, कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संगनमताशिवाय आदेशाशिवाय ही कामं होत नाही। हे काम करणारं एक रॅकेट आहे, आणि ते रॅकेट त्या दिवशी एकच वाहन पकडल्या गेल्यामुळे तुम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। माझी स्पेसिफिक विनंती आपल्या मंत्री महोदयांना असणार आहे की आपण हे जे आहे संपूर्ण रॅकेटची चौकशी करणार आहात का, नंबर 1। नंबर 2, याला अनुसरूनच आमच्या इकडे आरटीओ पोस्ट ही जवळजवळ निर्माण झालेली आहे, परंतु 4 वर्षापासून तुम्ही त्या ठिकाणी आरटीओ येऊ देत नाही। त्या ठिकाणी डेप्युटी आरटीओ च्या माध्यमातूनच हे काम चाललं जाते। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे। कोळसा, सिमेंट, खनिज वाहतूक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होते, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही वाहतूक होत असताना ट्रान्सपोर्टची वाहनं खूप आहे, आणि या ट्रान्सपोर्टच्या वाहनाच्या माध्यमातून फार मोठी कमाई मदत या सगळ्या लोकांना होत असते। म्हणून तिथला एकदा कोणी आला तिथे की कोणी जायलाच पाहत नाही। कोणत्या अधिकाऱ्याविषयी आमच्या मनामध्ये आकस नाही आहे, परंतु त्यांची जी कामं आहे मंत्री महोदय ती ते करत नाही। ते केवळ आणि केवळ जे मोठे ट्रान्सपोर्टर आहे त्यांच्या घरी जाऊन, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे रजिस्ट्रेशन, त्यांचं वाहनाची तपासणी करतात। कोणतीही तपासणी न करता वाहनांना सरसकट त्या ठिकाणी परवानगी दिल्या जाते। आणि असं जर म्हणाल तर मंत्री महोदयांनी जर परवानगी दिली तर मी काही वाहनांची व्हिडिओ काढून सुद्धा पाठवतो। जे वाहन रस्त्यावर चालण्या योग्य नाही, कोणत्या शेंबड्या पोराला समजते की हे वाहन योग्य नाही आहे, प्रदूषण करणार आहे, या ठिकाणी कधी या वाहनाच्यामुळे अपघात होऊ शकतो। जे चालक आहे त्यांच्या प्रकारची कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी चौकशी केल्या जात नाही। हे परराज्यातले आलेले चालकांना त्या ठिकाणी कामावर ठेवलं जाते। हे सगळं असताना परिवहन अधिकारी केवळ आणि केवळ मोठ्या ट्रान्सपोर्टरच्या मागे असतात। हे जे परिवहनाचं काम आहे, ज्या ठिकाणी शिस्त लागण्याचं काम आहे, ते मात्र होत नाही। आणि म्हणून
या ठिकाणी मंत्री महोदय ही कारवाई करणार आहेत का मोरेवर? आणि दुसरं, या ठिकाणी आरटीओची जी पोस्ट दिलेली आहे चंद्रपूरमध्ये, ती आरटीओची पोस्ट कधी भरणार आहे? यानंतर एक तिसरा प्रश्न मला असणार. नाही मीच आहे का अध्यक्ष महाराज? सोबतच चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉवर प्लांट आहे आणि पॉवर प्लांट असल्यामुळे त्या ठिकाणी राख खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते. आता ती राख सिमेंट कंपन्यांमध्ये दिली जाते. तीच राख जे फिलिंगचं काम आहे रोडच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या ठिकाणी असेल कुठे, तर त्या फिलिंगच्या ठिकाणी नेलं जातं. परंतु ही राख नेत असताना जे बल्कर आहे ते त्यांची एक ठराविक वेळ आपण ठरवून दिलेली पाहिजे, कारण की ते सिटीच्या मध्यभागातून जातात. त्या बल्करची वाहनाची तपासणी केली पाहिजे. नंबर 2, सगळ्यात गंभीर, की आपण राखेमुळे खूप मोठं प्रदूषण होते, कोणाला एक माहिती आहे. परंतु चंद्रपूरमध्ये आत्ताच एक 4 दिवसापूर्वी एक अपघात झालेला नागपूर रोडवर, फार मोठा अपघात. तो अपघात झाला कसा मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय? की त्या ठिकाणी जो राखेचा ट्रक होता, तो त्या राखेच्या ट्रकमध्ये, तो ओपन ट्रकमध्ये ती राखे नेला जात होती आणि ती त्या एका डिवायडरला जोराने धडकली आणि त्या धडकल्यामुळे एक प्रकार असा धुरांडा तयार झाला त्या राखेतून आणि मागे येणारी आपल्याच मंडळाची एसटी महामंडळाची परिवहन मंडळाची बस त्या ठिकाणी धडकली आणि एका ड्रायव्हरचा त्यामध्ये मृत्यू झाला, अनेक लोक जखमी झाले. ह्या सगळ्या घटना केवळ आणि केवळ परिवहन अधिकारी आपलं काम योग्यपणे बजावत नाही, म्हणून ते केलं पाहिजे. सोबतच आपण कधी जर एखादा या अनपेक्षितपणे या चंद्रपूरला, तुम्ही त्या एकंदरच व्यवस्थेचं जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही त्या ठिकाणी तात्काळ कमीत कमी 11 लोकांना सस्पेंड करा. इतकी अव्यवस्था त्या विभागामध्ये आहे. केवळ घरी बसायचं, जे आपले त्यांचे मंथली ठरलेले आहे ते मंथली घ्यायचं आणि जो मंथली देत नसेल त्याच्या गाड्या लावायच्या, हे एवढे एकमेव धोरण आहे. याच्यापेक्षा गंभीर बाब सांगतो, या ठिकाणी एक आरटीओचे एक असिस्टंट आरटीओ होते, त्यांची बदली झाल्यानंतर सुद्धा दर महिन्याला त्यांचा माणूस चंद्रपूरला येतो आणि तो सगळा मोठी बॅग, वजनदार बॅग सदस्य उत्तर घ्यायचंय. हा बस एक 2 मिनिटात उत्तर घ्यायचं. ही सुद्धा या सगळ्या गोष्टीची चौकशी मंत्री महोदय करतील अशी मला वेळ 5 मिनिटं वाढवून येते. अध्यक्ष महोदय, सन्माननीय आमदार श्री किशोर जोरगेवार यांनी चांगला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. त्यांनी 3 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. प्रामुख्यानं जे प्रश्न त्यांनी विचारला होता, प्रश्न क्रमांक 1, श्री किसन तानाजी कुंभारे, शिवमंदिर वार्ड, चंद्रपूर यांचे नावे जे वाहन 19/11/2019 रोजी संगणकीय प्रणालीद्वारे 4.0 वर बॅकलॉग करून त्यांच्या मोबाईल क्रमांक जो नोंदवलेला आहे त्यानुसार त्यांना कार्यालयातील सर्व हस्तांतराचे कामकाज जे आहे ते 4.0 या संगणकीय प्रणालीवर होत असल्याने वाहन मालक यांनी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरच OTP वापरून वाहन हस्तांतरासाठी 4.0 प्रणालीमधून प्राप्त ऑनलाईन नमुना अर्ज 29 व 30 तसेच वाहनाचे चेसिस प्रिंट, मूळ नोंदणी प्रमाणपत्र, वाहनाचा वैध विमा वगैरे जी काही POC किंवा कागदपत्र लागतात त्याचे दस्तऐवज त्यांनी नियमानुसार 750 रुपये शुल्क भरल्याने त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे जे जोरगेवार साहेबांनी सांगितलं की काही ठिकाणी काही चुका होत असतात अधिकाऱ्यांवर, परंतु ज्यावेळेस आमच्या संबंधित डिपार्टमेंटला याची माहिती होते त्यामुळे त्याच्यावर वेळोवेळी कारवाई केली जाते आणि त्यानुसार ही कारवाई सुद्धा केली होती. ही चुकीच्या पद्धतीनं हे बोगस आधार कार्ड कुंभारे यांचे बनवून ते कुंभारे यांच्या नावानं वाहन खरेदीकार यांनी बोगस जी नोंदणी करून घेतली त्यावर आमच्या अधिकाऱ्यांच्या ही फसवणूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब FIR केला आणि आरोपींवर गुन्हा सुद्धा दाखल झाला. अध्यक्ष महोदय, त्यामुळे ती कारवाई होत राहते. आणि दुसरा प्रश्न त्यांनी जो विचारला होता की सदर प्रकरणामध्ये अंतिम मान्यता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिलेली आहे आणि श्री किरण मोरे ज्यांचं नाव त्यांनी घेतलं त्यांचा आता कालावधी त्यांना टेम्पररी त्या ठिकाणी चार्ज दिलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे निश्चितपणे आज हायकोर्टामध्ये ह्या संदर्भात चंद्रपूर RTOच्या नियुक्तीबाबत औरंगाबाद हायकोर्टामध्ये आज निकालच आहे, आजच निकाल आहे आणि त्या निकालाच्या अधीन राहून RTOची ताबडतोब नियुक्ती केली जाईल. त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये जी काही कामं त्यांच्याकडून करून घ्यायची चांगली ती कामं निश्चितपणे ते तुम्हाला करता येईल. आणि त्याचबरोबर जर अजूनही काही भविष्यामध्ये तुम्हाला प्रश्न उद्भवले
तर निश्चितपणे परिवहन मंत्री म्हणून तुम्ही मित्र म्हणून माझ्याकडे येऊ शकता, त्यावर कारवाई केली जाईल. परंतु अतिशय चांगला आणि पारदर्शकपणे कारभार आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून भविष्यामध्ये केला जाईल. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांनी अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे. त्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी हेही मान्य केलेलं आहे की जे प्रकरण या ठिकाणी उघडकीस आलेलं आहे त्यामध्ये कारवाई झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की आरटीओचा तात्पुरता चार्ज त्यांनी मोरेंकडे दिलेला आहे. हा चार्ज तात्पुरता जाणीवपूर्वक ते सेटिंग करून घेतल्या जाते. माझी आजची या प्रसंगाला एवढीच विनंती आहे, औरंगाबाद संभाजीनगर हायकोर्टाचा जो निकाल येईल तो येणारच आहे, तो पॉझिटिव्ह येईल, कदाचित तो पुढे ढकलला जाऊ शकते. या सगळ्या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, नागपूर रोडवर झालेल्या अपघाताची गंभीरता लक्षात घेता आपण या ठिकाणी तात्काळ दुसऱ्या डेप्युटी आरटीओकडे आपण चार्ज द्यावा. जेव्हा केव्हा आरटीओ येईल त्यावेळेस देईल, परंतु हा अधिकारी मात्र जो या ठिकाणी सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे त्याला तात्काळ बदलवावं ही आमची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, त्या संदर्भात सगळी पाहणी करू, कारण दुसरे आरटीओ सुद्धा त्या ठिकाणी आमच्याकडे अवेलेबल पाहिजे. जर असेल तर तुम्ही सांगितल्यानुसार निश्चितपणे ती कारवाई केली जाईल. तुम्ही मंत्री महोदय एवढं ते करा, आम्ही काय त्यांच्या सस्पेन्शनची मागणी नाही करताय. आम्ही सस्पेंड करावं म्हणताय का? पण तुम्ही त्यांना ते बदलवणारे नसेल. 4-4 वर्ष एक अधिकारी चंद्रपूरला राहते, ते कशासाठी? सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीला मी दुजोरा देतो, परंतु माझ्याकडे दुसरा आरटीओ त्या ठिकाणी जाण्यासाठी इच्छुक आहे का किंवा त्या ठिकाणी तो जाऊ शकतो का, ती माझ्याकडे अवेलेबल आहे का हेही मला बघणं कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही झालं तिकडच्या शेवटच्या जिल्ह्याच्या पण बोलू देत नाही का तुम्ही आम्हाला? तो एखादा जर आरटीओ त्याचं 70 किलो वजन असेल ना, ज्या दिवशी तो या ठिकाणी त्याचा कार्यकाळ समेल 90 किलोचं वजन होऊन जाते, इतकं त्या ठिकाणी वजनदार काम आहे, मिठाई मिळते. मग कोणता आरटीओ येत नाही तुमच्याकडे चंद्रपूरला? त्यांनी जी मागणी केली त्यानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया करण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता.